ट्रेन आलेली आहे मित्रांनो. हे बघा रगडते बघा. चला रेल्वेतील चायचा आस्वाद घेतोय. स्टेशनचा आहे, सुस्वागतमचा आहे. मग आई साहेब बघा काय घे वाट बघत होत. हे बघ ना मग काय फायदो काय. तर ही बघा आपल्या बाप्पाची अशी सुंदर सुबक अशी मूर्ती. आणि कसे काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोराच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आता मी आलो आहे ठाण्याला. आणि ठाण्यावरनं आपली सावंतवाडी एक्सप्रेस आहे, स्पेशल एक्सप्रेस आहे, ती आपण पकडून जाणार आहोत कोकण ट्रिपला. तर हा जो ब्लॉग आहे आपला तो कोकण ट्रिपचा ब्लॉग आहे. तर जेवढे पण जण नवीन असाल तर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. आणि याबद्दल शूट करणार होतो पण दिवा वसई दिवा मेमो आहे ना ती पकडली असती पण ती झाली लेट. तर त्यामुळे तिकडे काय शूट केला नाही. तर आता आलो आहे आपण ठाण्याला. तर इथून आपली ट्रेन आहे 9:30ची, ती पकडू आणि त्यानंतर काय ते अपडेट देतो मी. तसं बघायला गेलं तर ट्रेन लेट असेल तर बघू कसं काय ते. तर जेवढे पण जण नवीन असाल तर त्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. कारण ही आहे कोकण सिरीज आहे तर त्यामुळे जरा नवीन काय ना काय एक्सप्लोअर करता येईल. मित्रांनो ट्रेन ऑलमोस्ट ठाण्याला आली आहे, यायलाच आहे. पण अजूनपर्यंत काय कोचची अरेंजमेंट अजून लावली नाही. हे बघा इथे पहिले पाहू शकता इथे LTT सावंतवाडी लावलेली आहे आणि ऑलमोस्ट ठाण्याला पोचायलाच आली आहे. पण अजूनपर्यंत काय कोचची अरेंजमेंट अजून केलेली नाही, ती लावलेली नाही. चला मित्रांनो कोचची अरेंजमेंट झालेली आहे. आता आपण जाऊया पुढे. बहिणाबाई चाललेत. ट्रेन आलेली आहे मित्रांनो, पाहू शकतात. वेळात लेट झाला आहे पण आली आहे. आता जाऊया आपण. गर्दी पहा मित्रांनो. हां हिला मेन द्या पहिला आधी. काय घाईल चला ट्रेनमध्ये चढल्यावर सांगू आपण. ट्रेनमध्ये एंटर झालेलं आहे. आता बहीण शोधते डबा आयाच आहे अजून डबा काय कन्फर्म. तर मित्रांनो फायनली ट्रेन पकडलेली आहे आणि माझी अपर सीट आहे, सुप्रियाताईची पण अपर सीटच आहे. आता बघू कसं काय पुढे. पेटपूजा करून घेऊया. आता जस्ट आलो आपण. आता जरा खाऊया आणि तेव्हा रगडते बघा. चला खाऊन घेऊया. आता सुटेल थोड्या वेळाने ट्रेन, बघू. चला फायनली ट्रेन निघालेली आहे. खुश आहोत. जराशी लेट आहे. तर बघू किती वाजेपर्यंत पोचेल कोकणात म्हणजे आपल्या स्वर्गात. तर पुढे कंटिन्यू राहा. आता आलं आहे रत्नागिरी. ट्रेन लेट आहे, 1.5 तास लेट आहे. बघा रत्नागिरीची आणि व्ह्यू. मॅडम उठलेल्या आहेत. रेल्वेतील चायचा आस्वाद घेतोय रत्नागिरी स्टेशनवर. लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सावंतवाडी ला जाणारी गाडी नंबर 0167 लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी फेस्टिवल स्पेशल. चला पुढे थोड्याच वेळा.
खाली आलेला आहे अशा प्रकारे. आता एक टप्पा फक्त बाकी राहिलेला आहे का, बरोबर ना? यानंतर आपला सिंधुदुर्ग येणार आहे. आपली कणकवलीच आहे, इथे पण पहिला आम्ही उतरायचो, आजीचं गाव. आणि आता जायचं आपल्याला सिंधुदुर्गला. त्याच्यानंतरचं स्टॉप आपला आहे. गर्दी आहे. मला अशा प्रकारे कणकवली सोडलेलं आहे मित्रांनो. आता डायरेक्ट सिंधुदुर्ग आपला स्टॉप. बाय बाय कणकवली, भेटू आता डायरेक्ट सिंधुदुर्गला. इज्जत. फायनली उतरलो आहे. जाऊया आपण पुढे. ट्रेन उतरली 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. आपल्याला इथे 1 नंबर प्लॅटफॉर्मवर. नाही मॅडम बघा, जाऊया. तसा सफर झाला, पुढे कंटिन्यू करूया. या साईडून आपल्याला जायचं आहे त्या साईडला. गर्दी बघा. सिंधुदुर्गाला खूप जण उतरतात आणि कृपया लक्ष द्या, भावनगर स्टेशनचं आहे, सुस्वागतमचं आहे. आणि मस्त असं काम केलेलं आहे स्टेशनचा. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. एकदम भारीच केलं आहे. कोकण रेल्वेने पूर्ण एकदम बदलून टाकलं आहे. प्रत्येक स्टेशनला आहे ना एकदम असं काय ना काय युनिक असं करून ठेवलं आहे. मस्त असं काम केलेलं आहे कोकण रेल्वेने. आणि हेच बघायला मुंबईचे माणसं जास्त येतात. आणि कोकण तर कोकण आहे, नाद नाही. ले 2-3 दिवस या, पण ते 2-3 दिवस हे कोकणी माणसाला खूप जास्त दिवस असं वाटतात. कारण इथे जे सुख भेटतं ना ते मित्रांनो मुंबईला नाही. मग दाखवतो अजून त्या साईडला पण आहे. मस्त असं काम केलेलं आहे, छान आहे. प्रत्येक स्टेशन आहे ना त्याच्या एक्झिटला असं काही ना काही काम केलं आहे. आणि एकदम प्रॉपर शिस्तीचं रिक्षांना प्रॉपर लागण्यासाठी लाईनमध्ये असं काम प्रॉपर केलेलं आहे. फायनली ओमकार कदम आलेला आहे. अरे रवलेलं ग, रवलेलं ग. अरे थांबली. आणि ताई यांची ट्रेन आपल्या ट्रेनच्या पाठी होती, तर जाऊया. आणि हा बारका होता. चला जाऊया. चला आता जाऊया आपण पुढे आणि पुढचा सफर चालू करूया. चला चालू करूया आपण आता आपला प्रवास घरी जाण्याचा. चला जाऊया आपण आणि घरी गेल्यावर भेटू. आपण घरी पोचलोय. हे आपलं घर आहे कोकणातलं. चलो बहिणाबाई पुढे चाललेत. अरे बापरे, हे बघा मॅडम, बघा मॅडम, हे आईसाहेब बघा. काय घे वाट बघत होतं हे बघ ना. मग काय फायदो यायला, आम्ही एवढे इलो. आपलं घर
काका साहेब बसले आहेत काहीतरी करतायत. फायनली मित्रांनो आपली अंघोळाने झालेली आहे आणि बापाच्या पाया पण पडलो. मी तुम्हाला स्पेशली दाखवायचं होतं की आपल्या बापाचं दर्शन द्यायचं होतं, तर तुम्हाला दाखवतो आपला घरचा बाप्पा. तर ही बघा आपल्या बाप्पाची अशी सुंदर सुबक अशी मूर्ती, आणि मूर्तिकार हे दुसरं तिसरं कोण नसून माझा भाऊच आहे ओमकार चव्हाण. त्याला दाखवतो, आता सध्या तो घरात नाही, तो गेला आहे मामाकडे त्याच्या. तर तो आल्यावर तुम्हाला ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. मित्रांनो बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे, खतरनाक मस्तच केला नाही. गेल्या वर्षी जराशी डिफरंट होती आणि ह्या वर्षी तर नादच खुळा मस्त अशी केला. मी तुम्हाला दाखवतो त्याला आणि त्याचं इंट्रोडक्शन पण देतो, पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये असेल कारण तो आता सध्या नाही आणि ब्लॉग पण अपलोड करायचा आहे. तर बघा मस्त आहे. च्या ब्लॉगमध्ये काही एवढंच होतं मित्रांनो. तर जेवढे पण जण बघत असाल त्यांनी चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इज्जत द्या समाजात. आणि कसं काय वाटलं ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही कुठनं बघतात, कुठल्या गावातनं बघतायत, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत, कुठल्या सांगा. आणि काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय.